एक मिस्टिरियस गोष्ट घेतली आहे टीरामधनं जे तिला हवी होती. पॅलेट तू गेस कर फक्त. खोलू? मी गेस केलाय का, पण काहीतरी करेल. गाईज कसे आहात तुम्ही? आज ती सरप्राईजसाठी सगळं प्लॅनिंग करते. सो हा असणार आहे BTS व्लॉग सरप्राईज द्यायच्या अगोदरचा. म्हणजे मी काय काय करते, कसं कसं प्लॅनिंग करते त्याचा BTS. सो शिवानीला एक मेकअप प्रोडक्ट हवा होता आणि असा नाही की तिला असं पाहिजे होतं की हे पाहिजेच आहे. बट मी युजली काय करते, आता हे सिक्रेट मी इकडे रिव्हील करते आणि आय डोंट नो नेक्स्ट बर्थडेला मी कसं सरप्राईज देईन. बट स्टील म्हणजे मी नेहमी असं जेव्हा पण कोणी कन्व्हर्सेशन करत असेल किंवा काय करत असेल, मी बघते की या पर्सनला हे पाहिजे. ओके, मग जर ती तो मला की नाही नको घेऊस. आय गेस हे सगळ्यांचे टिक्स आहेत. सो मी तिला बोलली हां हे नको घेऊस कशाला पाहिजे. शेड आणि तो प्रोडक्ट सगळा डोक्यात ठेवलेला की हा बर्थडेला हेच तिला द्यायचं आहे. मला असं सरप्राईज द्यायला खूप आवडतं आणि लोकांना सरप्राईज्ड बघून खूप आवडतं. सो आता लेट्स गेट रेडी विथ मी. म्हणजे हे मी फक्त ट्रान्झिशन करणार आहे. 3, 2, 1. ओके, फायनली आय एम बॅक. जर इतकं इझी असतं रेडी होणं तर किती छान झालं असतं ना लाईफमध्ये. 3, 2, 1 बोलून मी तुम्हाला माझं आउटफिट दाखवते. तर दिस टॉप इज फ्रॉम H&M आणि ही पॅन्ट आता मला थोडंसं वियर्ड ट्रान्झिशन करावं लागणार आहे. नॉट सो अस्थेटिक ट्रान्झिशन. सो ही पॅन्ट आहे ह्याच्यामधनं लिवाईजमधनं. ही फर्स्ट जीन्स आहे जी माझ्या म्हणजे नीज नाही पायाच्या इथपर्यंत येते. त्याला आपल्याला जायचं आहे विवियाना. सो लेट्स कम अलॉंग विथ मी. सो मी तिचं प्रोडक्ट टीरामधनं घेतलं आहे. आता मी DIYमध्ये आली आहे. मला ॲक्च्युली ग्रीटिंग कार्ड बघायचं आहे. म्हणजे असं काही त्याच्यासाठी चार्ट पेपर वगैरे काही मिळतं आहे का. लेट्स सी. मी तर लॉस्ट आहे सिरियसली. ओके गाईज, आता मी आलेली आहे घरी आणि मी शिवानीसाठी घेतलं आहे थोडंसं जे खायच्या गोष्टी घेतल्या आहेत. आणि मी असा विचार करतो ते लाईक खायचं असं हॅम्पर बनवू. तर त्या हॅम्परसाठी माझ्याकडे काय नाही असं एस्थेटिक. लेट्स सी काय करू. त्यातल्या त्यात तुम्हाला मी एक गोष्ट दाखवते जे तिला खूप आवडतं. तर तिला आवडतात किटकॅट. तर मी ही ना म्हणजे मी माहिती नाही मला ही तिने खाल्ली असेल की नाही, तर ही किटकॅट हेझलनट घेतली आहे मी. आणि असं खूप सारी गोष्टी आहेत ज्या तिला आवडतात. म्हणजे असं केअर पॅकेज, मिस्ट्री बॉक्स, आय डोंट नो व्हॉट यू कॉल इट. जे पण तुम्हाला बोलायचं ते बोला. मी तिच्यासाठी ते घेतलं आहे. एक मिस्टिरियस गोष्ट घेतली आहे टीरामधनं जे तिला हवी होती. आय नो तिच्याकडे ऑलरेडी मेकअप भरपूर आहे, बट एक गोष्ट तिला हवी होती ती आहे ही. नायकामध्ये दाखवत होते बट आय वॉज लाईक की नायका नको, कधी येईल कधी नाही येणार माहिती नाही. मी इथे आल्यापासून ना मला असं ऑनलाईन शॉपिंग नाही आवडत. म्हणजे जेव्हा काही डिस्काउंट असेल तर ते ठीक आहे, बट आय प्रेफर टू गो ऑफलाईन शॉपिंग. जर तुम्ही माझ्यासोबत रिलेट करत असाल तर सांगा खालती. खूप सारे सरप्राईजेस प्लॅन केलेले आहेत बट हे सगळे तिला पोस्ट बर्थडे मिळणार. हा व्लॉग बघत असेल तर हॅपी बर्थडे. ओके, सो मी तुम्हाला सांगते ते थर्ड गोष्ट जी सरप्राईज. 3 गोष्ट आहेत. एक गोष्ट तर तुम्हाला दाखवली केअर पॅकेज, एक आहे ते टीरावालं थिंग आणि एक आहे सो मी तिच्या फॅन पेजेसला सांगितलं होतं. सो ऑब्सेस एडिट 80चा फॅन पेज आहे, त्यांना मी फॉलो करते, तिला मी फॉलो करते. सो मी तिला सांगितलं की शिवानीसाठी लेटर्स लिहा तुम्ही आणि मी त्याचा प्रिंटआउट काढेन आणि मी पण एक लेटर लिहिणार आहे आणि म्हणजे असं ते ग्रीटिंग कार्ड टाईप्स देईन. आय नो हे खूप ओल्ड फॅशन आहे बट मला असं काहीतरी युनिक आहे. म्हणजे नेहमी तिच्यासाठी विचार करून युनिक आयडिया संपत आहे. तिचे माइलस्टोन्स म्हणजे टचवूड तिचे माइलस्टोन्स इतके पटापट होत आहेत की मला असं सरप्राईज प्लॅन करायला थोडंसं इश्यूज होत आहेत. तुम्हाला अजून असं काही सरप्राईजचं असे आयडियाज म्हणजे माहिती असेल जे मी तिला देऊ शकते इन फ्युचर, ते पण खालती कमेंट सेक्शनमध्ये रँकिंग. कारण की खूप दिक्कत होते. मला माहिती नाही मी कोणते पण शब्द वापरते. मी ॲक्च्युली खूप हॅप्पी आहे. सो तुम्ही समजू शकतात. ओके ठीक आहे, आता मी जाते, मला काहीतरी काम करायचं आहे. त्यानंतर कट टू शिवानी. जेव्हा शिवानीचं रिॲक्शनवाला थिंग ते असेल. सो हे गाईज, आज आहे दुसरा दिवस आणि मी तिच्यासाठी मी तिच्यासाठी काहीतरी गोष्ट घेतली. त्याच्यासोबत हे मेकअप पाऊच मला फ्री मिळालं. सो मी विचार केला लेट्स डू अ प्रँक विथ हर. आणि मला माहिती आहे की तिला असं काही वाटणारच नाही की हा प्रँक आहे टू बी ऑनेस्ट, कारण की ती शिवानी आहे, ती खूप स्मार्ट आहे.
तर मी ह्याच्यामध्ये ना असं सगळे तिचे फेवरेट चॉकलेट्स टाकल्यात आणि मी तिला म्हणणार आहे हॅपी बर्थडे, दिस इज युअर गिफ्ट. आणि आय नो की तिला वाटेल की हे तिचं गिफ्ट आहे, बट हे तिचं गिफ्ट नाही आहे. बघूया कसं काय होणार आहे. आणि मी माझ्या फ्रेंड्सला पण बोलली की तुम्ही पण लिहा. सो आय डोंट नो हाऊ इज शी गोइंग टू रिॲक्ट फॉर दॅट. आणि मला माहिती नाही की मी आजच ते देऊ शकेल की नाही. म्हणजे आत्ता ती जगन्नाथवरनं आलेली आहे, सो हे टेम्पलवरनं आलेली आहे. सो आय डोंट नो की आता दिलं पाहिजे की नाही. बट स्टील मला असं वाटतं की ठीक आहे, बड्डे झाला असेल तरी काय, प्री बड्डे गिफ्ट लोक देतात, बड्डे गिफ्ट लोक देतात, पोस्ट बड्डे गिफ्टचं कोणी इन्व्हेंटच नाही केलं असेल. तर मी फर्स्ट आहे पोस्ट बड्डे गिफ्ट द्यायला. आणि मी खूप बडबड केली आहे, बकबक केली आहे. आता मी जाते. सो ते लोक त्यांच्या व्लॉगसाठी पण करतात. आणि ब्लॉगमध्ये ब्लॉग दिसतोय. ब्लॉगमध्ये हो. सो आता मी त्यांच्या घरी आली आहे. तुला नसेल माहित, कधीतरी खास एकदा निमनी आता 1 2 हा. केक आणलाय का? नाही, टेबल पुढे का केला मग? टेबलवर डोकं आपटायचं. असं नको बोलू माझ्या बेस्ट फ्रेंडला. हा, तुझी बेस्ट फ्रेंड माझी बायको आहे ती. मला वाटलं मला मारायला आला. मला वाटलं 1 2 एक गाणी लाव ना. बार बार दिन येगा ये, डोळे उघड ना बाये, केक कट करून. आय डोंट नो. ऐक मला असं म्हणजे मी असं बघितलेलं कधी कॅन्डल लावायची नसते. हो, मी पण नाही लावणार. मग नाही का साईडला ठेवली म्हणून की आणली कॅन्डल पण लावायची नाही. हां, मी झाली आहे फायनली 25 इयर्सची. बट त्यांनी जर माझा व्हिडिओ बघितला असेल रील तर कळेल. चला करू. हा केक नक्कीच अपूर्वाने आणला असणार. चला लवकर. 1 हा शाबाश. उलटा कापते. हॅपी बर्थडे. नाही, मला देवाला गाणं पाहिजे. बार बार दिन, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाये, तुम जियो हजारों साल साल के दिन. लाज वाटते का नवऱ्याच्या आधी केक खातेस? खूप मस्त. हा बघू, दाखव एकदा तू. बट गाईज ह्याचं डाएट होतं ना. हो आहे, पण एक बायकोचा बर्थडे. शेट, आता नाही. बायकोचा बर्थडे ब्रो, बायकोचा बर्थडे. तुमच्या नानाची टांग दोघींच्या बायकोचा बर्थडे दे. नाही, मला माहिती तू काय करणार आहेस. मला माहिती होतं. शिवाय जुदा बोलती पाणी इकडून गळे आता पाणी. मला हे फ्री एंटरटेनमेंट मजा येते. तो तुझा बोटच चालला होता. खूप छान आहे ना. खूप कमजोरी आलेली भाई. स्वीट काउंटी मधनं आणलेला मी, काहीतरी माहिती नाही. खूप अमेझिंग टेस्टी आहे. मला खूप बरं वाटलं. मला पण ऍक्च्युली तुमच्या विशेस साठी खूप 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 थँक्यू. आणि असेच प्रेम करत राहा. भरपूर लोकांनी हॅपी बर्थडे केला आहे. सगळ्यांसाठी थँक्यू सो मच. आणि प्लीज कीप सपोर्टिंग. थँक्यू माझ्या बायकोला एवढं प्रेम दिल्याबद्दल. हा, तुम्ही पण केलं आता. हा दे, काय देतेस अजून ते. हा तुला मॅडम, काय? मी ह्यांच्यासाठी जास्त हे आहे, कारण की फ्रेंड्स मध्ये आपल्याला माहिती असतं बर्थडे आहे, पण हे लोक लक्षात ठेवतात. या लोकांनी विश करणं इज अ बिग थिंग. म्हणून खूप परत मी ते सॉरी. ओके, आता मी देऊ का माझं की आता कोणाची वाट बघते. ए वाव भाई, दिसते काहीतरी खूप अमेझिंग आहे. खूप सिम्पल आणि खूप अमेझिंग गिफ्ट दिले. खूप थँक्यू. ह्याला तुला काही टच पण नाही करत. शिवानी प्लीज. ओ नाईस. शिवानीला आवडतं म्हणून यार. व्हेरी गुड यार. थँक्यू यार. अपूर्वा खरंच खूप मस्त. आजच खाऊया. आजच खाऊया. नाश्त्याला खाऊया. आणि मला नितीनची खूप सात आपल्याला बाहेर जायचं फिरायला. हा, नितीनची भीती वाटते.
एकदा मी तुम्हाला बॅक स्टोरी देते. एकदा मी निसिन बनवत होतो. यशला हवी होती अंडर कुक्ड आणि मला हवी होती प्रॉपर कुक्ड. आणि त्याच्यामध्ये आमची बाकाबाची झालेली आणि ही होती आणि झाली की निसिन खाताना असं होतं. त्याच्यानंतर आहे हे काय त्यामध्ये तू गेस कर. प्रॉपर्टी पेपर्स. स्मॅश बॉक्स. हायलाइटर नाही. आय शॅडो पॅलेट नाही. माईक घे ना. मला टिश्यू आणशील प्लीज. मी हायलायटर बोलली कारण की मला असं वाटलं कारण की आम्ही दोघी रिसेंटली गेलो होतो हायलायटर. स्मॅश बॉक्स हा सफोरा मधून आहे का? माहिती नाही बघ. अरे एवढं तू विचारते. ब्लश पॅलेट. तू गेस कर फक्त. खोलू. हा मी गेस केलाय का पण काहीतरी करेल. ब्रँड तुझ्यासमोर. हो ट्रूथ कोकोडेट्स. अरे यार. डार्क चॉकलेट. हायलाइटर. कारण की ह्याच्यावरनं मी बोलली स्मॅश बॉक्स. ठीक आहे ना. कारण की तिला डार्क चॉकलेट मला खूप आवडतं डार्क चॉकलेट. म्हणून. आणि ह्याच्यामध्ये होल ट्रूथ मध्ये मस्त आहे XS S M L. म्हणजे असं जसं आपला मूड असेल तसं आपण खाऊ शकतो. नाईस. होल ट्रूथ माझा फेवरेट ॲज युजुअल किट कॅट. बट हेझलनट. ओ शिट ब्रो दे मी तुला भरवतो. दे मी भरवतो. नाही हे मी नंतर जेवण झाल्यावर खाणार. अरे दे मी भरवतो. आणि हे काय? ओ फ्रुटेला. अरे यार थँक्यू. बघितलं असं लक्षात ठेवायच्या असतात गोष्टी. बट ठीक आहे. तिला असं हे काय? स्मॅश बॉक्स. स्मॅश बॉक्सचा प्रायमर. बघ एवढा मोठा मेकअपचा सामान दिलं. नाही पण तिने मला ऑलरेडी US मधून भरपूर मेकअप आणलाय. ओके चल आता मी खूप प्रँक केला. आता रिअल गिफ्ट. एक मार्च लक्षात ठेवला नाहीस ना. करू का मी गेस? ऑलरेडी मी काय केलेलं आहे गेस. काय आहे? हायलाइटर ना जे मला हवं होतं खूप टाइम पासून. बॉबी ब्राउन. अपूर्वा कशाला घेतलं हे? दे मग परत दे ना. तू पागल झालीस का? ते आहेच पण खूप महाग आहे. हा हो मैत्री समोर कसलं महाग आणि कसलं खूपच. हे आम्ही दोघीच गेलो होतो बघायला. आणि तेव्हा मी तिला विचारत होती तुला काय काय हवं काय. म्हणजे असं शाणी आहे. शाणी बनतीये. नाही यार दाखवा याच्यात पण. हो यार हे कसलं भारी दिसतंय. हे आम्हाला तिथे इतकं आवडलेलं दोघींना. पण तिला बोलली नको नको चांगलं नाही इतकं. तेव्हा तू बोलली नाईस. थँक्यू यार. थँक्यू. ओके सो मला वाटलंच नव्हतं की मी तिच्यावरती प्रँक करू शकते कधी. बट आय वॉज सक्सेसफुल. आणि मी माझ्या खुशीच्या नादामध्ये अँगल वगैरे करायला सगळं विसरलेली. सो प्लीज बेअर विथ मी. हा टाईम मी नेक्स्ट टाईमपासून लक्षात ठेवेन. आणि आता आपण वळूया नेक्स्ट ह्याच्याकडे सरप्राईजकडे. लास्ट सरप्राईज आहे. तुला आतापर्यंतचे सरप्राईजेस कसे वाटले? आता एक लास्ट सरप्राईज आहे. बट ते म्हणजे आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं. आमच्या दोघांची आयडिया होती. फॅन पेजेसला सांगितलं मी तुझ्यासाठी लेटर लिहायला. आणि तुला वाचायचं. थांब जरा. तुला माहिती होते फॅन पेजेसनी व्हिडिओ पण बनवली आहे. हा रील ज्याच्यामध्ये ते बोलतायत. सगळं केलंय आम्ही तुझ्यासाठी. एक सेकंड. वाव यार क्यूट. मी आरामात वाचेन आणि वाईवी द्यायची. आणि थँक्यू सो मच ऑल द फॅन पेजेस. अगेन आम्हाला नाही माहिती आम्ही किती वेळा थँक्यू बोलतो. बट थँक्यू सो कितीही थँक्यू बोललो तरी कमीच आहे. कारण तुमचं प्रेम खूप अमेझिंग आहे. आणि ऑब्सेस एडिट्सला थँक्यू. खूप सारे लोकांचे. हॅपी बर्थडे शिवानी दीदी ऑब्सेस्ड एडिट्स. मी आरामात वाचते. एक एक करून आरामात वाचते. आय एम व्हेरी म्हणजे मी खूप खुश आहे की तिला हे सगळं आवडलं. कारण की मी तिच्यासोबत नव्हती काही कारणामुळे बर्थडेला. रोमांच बोललाय. शॉक. मला हार्ट अटॅक येईल. मी सगळ्यांना सांगत ऍक्च्युली काय करणार होती सांगू मी. म्हणजे असं सांगितलेलं की शिवा वगैरे नका देऊ आज. नाही हे सगळं यश बोलतोय. बट असं काही नव्हतं.
मी ह्याला पण बोललेली, हिला मला कधी बोललेली सांगतो मी. आणि तुझं दाखव नोट्स मध्ये. बट मी खूप घाईमध्ये लिहिलं कारण की ChatGPT नाही केलंस ना? नाही मी नोट्स मध्ये ऍक्च्युली मला नीट सारखी बेस्ट फ्रेंड. बाप रे रड नाही. बट मी पण लॉंग डिस्टन्स खरंच आम्हाला खरंच नव्हतं वाटलं की आमचं एवढं टिकेल. हा. लॉंग डिस्टन्स 3 years 4 years. 4 years. बट मला असं वाटतं की मी तुला ना हे सगळं प्रिंट करून देईन. सो हे आता असं इमेजेस मे बी हरवू शकतात. सो मला मला सगळ्याचे स्क्रीनशॉट्स पाठव. ते इमेजेस माझ्या गुगल फोटोज मध्ये हमेशा राहतात. हा, हिच्या गुगल फोटो मध्ये खूप काय काय राहतं. ओके. सो आता दिस इज द एंड ऑफ द व्हिडिओ गाईज. ओके. सो कारण की त्यांनी मला सगळ्यांनी सांगितलं की ते लोक खूप तुझ्या रिॲक्शनचे हे आहे. मे बी तू वाईब विथ यशी मध्ये हे म्हणजे हे करून टाक. लेटर्स टाकूया ब्लॉग मध्ये एंडला. हा, खूप क्यूट आहे. ओके. सो तुम्ही ते पण सरप्राईज बघितलं असेल. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि मला माहिती आहे की मी बोललेली की मी ग्रीटिंग कार्ड वगैरे करेल, पण ते जमलं नाही कारण की खूप धावपळ झाली. मला केक घ्यायचा होता, फ्लावर घ्यायचा होता. मी पहिलं बोलले की मी नाही घेतला फ्लावर, मग मी घेतलं आणि तिच्याकडे 11 वाजता पोचायचं होतं आणि मग त्याच दिवशी आम्ही डिनरला पण जाणार होतो. खूप काही घाई गडबड होती म्हणून ग्रीटिंग कार्ड बनवण्याचं राहिलं. बट मी तिच्या फॅन पेजेसला सांगते की तिला खूप आवडलं. म्हणजे तिने रिॲक्ट नाही केलं बिकॉज तिला म्हणजे ती मला म्हणाली की वाईब विथ यशीमध्ये ती असं सेपरेट लेटर्सचं सेगमेंट करेल इन केस म्हणजे तिला असं ते थोडंसं पर्सनल ठेवायचं होतं तिच्यासाठी. सो एनिवेज थँक्यू सो मच ज्यांनी पण लेटर्स लिहिले आणि एवढ्या शॉर्ट टाईममध्ये. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज हाईप करा. बस दॅट्स इट. मी खूप ओव्हरवेल्म्ड आहे आणि मी ॲक्च्युली खूप खुश आहे. तिला हे सगळं खूप आवडलं. सो या आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.